मी आलोय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. देवी आई कापी. तुम्ही ठीक आहात ना? ज्या बहिणीचा भाऊ तिच्यावर एवढा नाराज असेल ती ठीक कशी असेल? मला सयादादाचं काही कळतच नाहीये. तो का असा हट्टाला पेटलाय? आदित्य त्याचा लाडका असताना त्याच्या लाडक्या भाच्याच्या लग्नात तो का आड येतोय? साजरी खरंच किती चांगली मुलगी आहे आदित्यसाठी. बरं, सयादादानेच साजिरीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं. मी अशाच मुलीच्या शोधात होते, ज्या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजिरी अगदी तशी मुलगी आहे. स्वतःच निवड करून आता तोच या लग्नाच्या आड येतोय. पारू, या सगळ्यात तुझं काय होत असेल हे मला समजू शकतं. सयादादा तुला त्याची मुलगी मानतो, पण तरीही तुझ्या मनाचा विचारच करत नाहीये तो. मला कळतच नाहीये की तुझं आणि आदित्यचं नातं जोडण्याचा तो इतका हट्ट का करतोय. तुम्ही नका काळजी करू देवी आई, मी सबूत देते तुम्हाला. आदित्य सरांचं नाव साजिरी मॅडमचं लग्न होणार. शेवटी एक भाऊ आपल्या बहिणीपासून किती वेळ दूर राहील. तुम्ही बोला आबासाहेबांशी, मला खात्री आहे ते तुम्हाला समजून घेतील. मी आलेच.